तूळ राशी 8 ते 14 सप्टेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। तूळ राशी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात उभयचारी योगाचे शुभ संयोजन तयार होत आहे। या अनोखा योगात तूळ राशीच्या आर्थिक बाबतीत नफा मिळवण्याच्या सुवर्ण संधी मिळतील आणि यशाच्या मार्गावर पुढे जातील। संपत्ती वाढवण्याचे शुभ योग असतील आणि व्यवसायातील गुंतवणुकीतून नफा मिळेल। नोकरी करणाऱ्यांना प्रत्येक क्षेत्रात प्रयत्नांचे यश मिळेल आणि व्यावसायिक प्रवासातून आनंददायी परिणाम मिळतील। कामाच्या क्षेत्रात प्रगती होईल आणि संपत्ती वाढीसाठी शुभ संयोग निर्माण होत राहील। कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि जीवनात आनंद आणि शांती राहील। अशा परिस्थितीत जाणून घेऊया तूळ राशीसाठी हा आठवडा कसा असणार आहे। तूळ राशी या आठवड्यात कामाच्या संदर्भात केलेल्या सहलींमधून तुम्हाला आनंददायी परिणाम मिळू शकतात आणि सहली देखील यशस्वी होतील। आर्थिक बाबींमध्ये परिस्थिती हळूहळू सुधारेल, परंतु यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील। कामाच्या ठिकाणी तुमचे प्रकल्प आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील आणि अधिक प्रयत्न करावे लागतील। यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकेल। यावेळी तुम्हाला कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल। प्रेमजीवनाच्या बाबतीत नवीन सुरुवातीमुळे तुमचे मन अस्वस्थ राहू शकते, परंतु हा आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी परिवर्तनाचा काळ आहे, कारण मंगळ तुमच्या राशीत प्रवेश करत आहे। तो तुम्हाला नवीन ऊर्जा आणि ताजेपणा देईल, परंतु ही ऊर्जा योग्य दिशेने वळवणे आवश्यक असेल। हा आठवडा तुमच्यासाठी संधींनी भरलेला असेल। कामाच्या ठिकाणी एखादा नवीन प्रकल्प सुरू होऊ शकतो। व्यावसायिकांना परदेशातून लाभ मिळवण्याची शक्यता आहे। वैवाहिक जीवन गोड असेल आणि अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात। आरोग्याच्या दृष्टिकोनातून श्वसनाच्या तुम्हाला समस्या येऊ शकतात, यासाठी सावधगिरी बाळगा। तूळ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात करिअर आणि व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल। व्यवसायाच्या संदर्भात तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो, तथापि प्रवास आनंददायी असतील। वैवाहिक जीवन किंवा प्रेमसंबंध गोड राहतील। फक्त तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत राहा। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी सुट्टीची योजना देखील आखू शकता। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप शुभ राहील। त्यांना या आठवड्यात काही चांगल्या बातम्या मिळू शकतात। तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले, जर तुम्ही या आठवड्यात गुंतवणूक केली तर येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा फायदा होईल। प्रेमजीवनाबद्दल बोलायचे झाले तर तारे सूचित करतात की या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या प्रेमजीवनात काही असंतोष जाणवू शकतो, परंतु आठवड्याचा शेवट तुमच्यासाठी अनुकूल वाटेल। तुमच्या प्रेमनात्यात एक नवीन ताजेपणा येईल। प्रेमजीवनात तुम्ही तुमच्या प्रियकरासाठी काही भेटवस्तू खरेदी करू शकता किंवा तुमच्या प्रियकराला कुठेतरी बाहेर घेऊन जाऊ शकता। तुम्हाला सल्ला दिला जातो की या आठवड्यात प्रेमसंबंधाशी संबंधित कोणताही महत्त्वाचा निर्णय पुढे ढकलणे चांगले राहील। या आठवड्यात चंद्र 8 सप्टेंबर पर्यंत कुंभ राशीत, त्यानंतर 10 सप्टेंबर पर्यंत मीन राशीत, 12 सप्टेंबर पर्यंत मेष राशीत आणि 14 सप्टेंबर पर्यंत वृषभ राशीत राहील। कर्क राशीत असताना शुक्र तुमच्या प्राधान्यक्रमांना स्पष्टता करेल। 13 सप्टेंबर रोजी मंगळ कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे काम आणि नातेसंबंधांमध्ये नवीन संधी येईल। सूर्य आणि बुध सिंह राशीत आहेत, ज्यामुळे विचार आणि संवादात प्रभावी बदल होतील। गुरु मिथुन राशीत आणि शनी मीन राशीत आहे, ज्यामुळे संयम आणि दूरदृष्टी राखली जाईल। तूळ राशीच्या विवाहित महिलांनी या आठवड्यात नवीन नातेसंबंध सुरू करण्यासाठी सज्ज असले पाहिजे। गुरुवारी एखाद्या सहलीत किंवा सार्वजनिक कार्यक्रमात तुमची एखाद्या मनोरंजक व्यक्तीशी भेट होऊ शकते। ही सुरुवातीची चर्चा भविष्याचे संकेत देईल। यावेळी तयार होणारे नाते लगेचच घट्ट होणार नाही, परंतु भविष्यात ते काहीतरी खास बनू शकते। विवाहित किंवा वचनबद्ध महिलांसाठी रविवारी जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा किंवा जेवणाचा प्लॅन बनवला जाईल, ज्यामुळे नात्यात नवीनता येईल। दोघांमधील अंतर कमी होईल आणि तुम्हाला जुन्या गोष्टी विसरल्यासारखे वाटेल। हा आठवडा प्रेमासाठी सकारात्मक संकेत घेऊन येत आहे। तूळ राशीच्या महिलांसाठी हा आठवडा संतुलन आणि निर्णय क्षमतेवर आधारित असेल। सोमवारी तुम्हाला एक सर्जनशील कल्पना सादर करण्याची संधी मिळेल। मंगळवार आणि बुधवारी सहकाऱ्यांसोबत विचारमंथन केल्याने चांगले उपाय निघतील। गुरुवारी नवीन प्रक्रिया किंवा धोरण समजून घेण्यासाठी वेळ द्या। शुक्रवारी तुम्हाला कार्यालयीन काम व्यवस्थित करावे लागेल आणि अनावश्यक विलंब टाळावा लागेल, तर शनिवारी येणाऱ्या आठवड्यातील कामांना प्राधान्य देणे उपयुक्त ठरेल। या आठवड्यात तूळ राशीच्या महिलांसाठी आर्थिक संतुलन साधण्याचा प्रयत्न आहे।
सोमवारी तुमच्या दैनंदिन खरेदीमध्ये किमतींची तुलना केल्याने तुम्हाला फायदा होईल. मंगळवार आणि बुधवारी मुलांच्या किंवा कुटुंबाच्या छंदावर अनावश्यक खर्च टाळणे महत्त्वाचे आहे. गुरुवारी ऑनलाईन पेमेंट आणि बँकिंगबद्दल सावधगिरी बाळगा. शुक्रवारी तुम्हाला एखाद्या छंदात गुंतवणूक करावीशी वाटेल. शनिवारी कुटुंब सहल किंवा लहान सहलीचे नियोजन करताना खर्चाचा योग्य हिशोब ठेवणे महत्त्वाचे असेल. या आठवड्यात तुळ राशीच्या व्यक्तींनी शुक्रवारी सकाळी 11 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा आणि महालक्ष्मीला पांढरे फूल अर्पण करावे. गुलाबी किंवा पांढरा रंग धारण केल्याने भाग्य अनुकूल राहील. भाग्य क्रमांक तुमच्यासाठी 6 असेल. शुक्रवारी खिरीचे दान करा. यामुळे आर्थिक स्थिरता आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवाद वाढेल. एकंदरीतच पाहता तुळ राशीसाठी हा आठवडा उत्साहवर्धक आकाशीय दृश्यामुळे सुसंवाद आणि वाढीच्या आठवड्यासाठी सज्ज आहे. तुमच्या कुंडलीचा स्वामी शुक्र विशेषतः रोमॅन्टिक वातावरणात तुमचा आत्मविश्वास आणि आकर्षण वाढवतो. विद्यमान नातेसंबंधांना बळकटी देणाऱ्या आणि नवीन नातेसंबंधांना चालना देणाऱ्या हृदयस्पर्शी संभाषणांमध्ये सहभागी व्हा. आठवड्याच्या मध्यभागी बुध तुमच्या विश्लेषणात्मक कौशल्यांना चालना देतो, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी आव्हानात्मक प्रकल्पांना सामोरे जाण्यासाठी ते आदर्श बनते. आर्थिक निर्णय विशेषतः 10 तारखेच्या आसपास मंगळ धोरणात्मक विचारांवर प्रभाव पाडतो म्हणून अनुकूल असतात. स्थिरतेचे आश्वासन देणारी गुंतवणूक करा. जसजसा आठवडा जवळ येतो तसतसे योग आणि ध्यान यासारख्या स्वकाळजी दिनचर्याद्वारे वैयक्तिक संतुलनावर भर द्या. सामाजिक भेटी तुमच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करतात, म्हणून मेळावे किंवा सामुदायिक कार्यक्रमांना आलिंगन द्या. एकंदरीत पाहता तुळ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.